खंडाळा तालुक्यातील पाडेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू। पाडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण 26 फेब्रुवारीपासून सुरू केले। त्यांच्या विविध मागण्या जिल्हा ग्रामविकास निधी यंत्रणेचे 8 गाळे व ग्रामपंचायतीचे 4 गाळे मालकीचे असून 25 वर्षात तत्कालीन सरपंचानं जाहीर लिलाव न काढल्यानं ग्रामपंचायतीचा महसूल बुडाला। तसेच गावचा विस्तार वाढ तातडीने करणे का थांबले त्याविषयी सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी दादासो धायगुडे, अंकुश माने, राजेंद्र सोळंकी आदी ग्रामस्थांनी केली आहे। विशाल क्रांती वृत्तसेवा लोणंद। माझं नाव अंकुश माने, राहणार पाडेगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। साखळी उपोषणाला पाडेगाव इथं आम्ही बसलेलो आहोत। सातत्याने आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामसभा 28 तारखेला आम्ही ग्रामसभेचा ठराव घेऊन बीडीओ साहेबांना दिला आणि बीडीओ साहेबांच्या माध्यमातून त्याची अपेक्षित होते आम्हाला की 21 दिवस ते महिनाभरात आम्हाला त्यांच्याकडून रिप्लाय येण्याचा, की जेणेकरून पाडेगावमधील जे गाळे आहेत आपले गाळे त्या गाळ्यांचा निलाव होण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा ठेवून ते ग्रामसभेचा ठराव दिलेला होता, परंतु त्यांनी ते दिलेला नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही आज पाडेगाव ग्रामपंचायतीत उपोषणास बसलेलो आहोत।